नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील अलंकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत। इयत्ता 8वीला सुद्धा आपण अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे प्रकार पाहिलेले होते। यावर्षी सुद्धा अलंकार म्हणजे काय आपण पाहणार आहोत। अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा होतो। दागिने घातल्याने माणसाच्या शरीराला शोभा येते। जसे माणसाचे तसेच भाषेचेही असते आणि म्हणून काही उदाहरणाच्या माध्यमातून भाषेला कशी शोभा येते ते आपण पाहूया। पहिलं एक उदाहरण आहे, तुझे चालणे मोहक आहे। हे एक साधे वाक्य आहे, परंतु कवी हेच साधे वाक्य अलंकारिक भाषा शैलीमध्ये कसे लिहितो बघा। तुझे चालणे मोहक आहे, चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले। म्हणजे 2 नंबरचं जे वाक्य आहे ते अधिक प्रभावी वाटतं, अधिक परिणामकारक वाटतं। तसंच दुसरं उदाहरण आहे बघा, डोळे मिटून घे व झोप। आई आपल्या मुलाला झोपवताना म्हणते, लहान बाळाला झोपवताना म्हणते, बाळा डोळे मिटून घे व झोप। पण हेच कवी एक साधी कल्पना कवी आपल्या अलंकारिक भाषेमध्ये कसे लिहितात बघा। पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे। इथे डोळे पाखरे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे। डोळ्यांना पाखरांची उपमा दिल्यामुळे ही जी रचना आहे ती अधिक प्रभावी, अधिक परिणामकारक वाटते। म्हणजेच भाषेचे अलंकार, या भाषेच्या अलंकारामुळे भाषेला शोभा येते। भाषेचे अलंकार म्हणजे काय ते आता आपण पाहूया। ज्याच्यामुळे भाषेला शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात। भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात। मग हे भाषेचे कोणकोणते गुणधर्म आहेत की ज्यामुळे भाषेला शोभा येते ते गुणधर्म आपण आता पाहूया। पहिला गुणधर्म आहे 2 वस्तूंतील साम्य दाखवून। दुसरा गुणधर्म आहे विरोध दाखवून। तिसरा गुणधर्म आहे नाद निर्माण करणारे शब्द वापरून। चौथा गुणधर्म आहे एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून। 5 नंबरचा गुणधर्म आहे शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन। आणि 6 नंबरचा गुणधर्म आहे योजलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौंदर्य खुलून दिसते। अशा प्रकारे या गुणधर्मांमुळे भाषेला शोभा येते आणि या गुणधर्मांवरून अलंकारांचे प्रकार पडलेले आहेत। पहिला प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार। आता शब्दालंकार म्हणजे काय ते आपण पाहूया। जेव्हा शब्दांतील ध्वनी रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा ते शब्दालंकार असतात। या शब्दालंकारामध्ये शब्दाची चमत्कृतीपूर्ण रचना असते। तसंच 2 नंबरचा अलंकाराचा प्रकार आहे तो म्हणजे अर्थालंकार। जेव्हा एखाद्या काव्यपंक्तीत योजलेल्या शब्दामुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते तेव्हा अर्थालंकार होतो। योजलेल्या शब्दामुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते म्हणजे या अर्थालंकारामध्ये शब्दापेक्षा अर्थाला महत्त्व आहे आणि अशा ठिकाणी अर्थालंकार असतो। या अलंकारामध्ये येणारे महत्त्वाचे घटक कोणते आहेत ते आपण पाहूया। पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उपमेय। ज्याची तुलना करावयाची आहे ते। उपमेय म्हणजे काय तर ज्याची तुलना करावयाची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे तो घटक म्हणजे उपमेय। 2 नंबरचा घटक आहे उपमान। ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक। ज्याच्याशी तुलना करावयाची आहे ते म्हणजे उपमान। 3 नंबरचा घटक आहे साधारण धर्म। 2 वस्तूंत असणारा सारखेपणा किंवा 2 वस्तूंचा असणारा समान गुणधर्म म्हणजे साधारण धर्म।
4 नंबरचा गुणधर्म आहे साम्यवाचक शब्द. वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द. आणि अशा प्रकारे या 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये असलेला पहिला अलंकार आहे रूपक अलंकार. आता रूपक अलंकार म्हणजे काय ते पाहूया. त्याचे लक्षण आहे, जेव्हा वाक्यात उपमेय उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो. म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात त्या ठिकाणी रूपक अलंकार असतो. आपण आत्ताच बघितलं, उपमेय म्हणजे ज्याची तुलना करावायची ते आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करावायची ते. या रूपक अलंकारामध्ये मात्र उपमेय आणि उपमान हे दोन्हीही समान आहेत, एकरूप आहेत, अभिन्न आहेत. अशा प्रकारचे वर्णन जिथं असेल त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो. ते आपण उदाहरणाच्या साहाय्याने पाहूया. किंवा अगोदर रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे उपमेय व उपमान यांच्यात साम्य. दुसरं वैशिष्ट्य आहे उपमेय हे उपमानच आहे असे मानणे. आणि तिसरे वैशिष्ट्य आहे अनेकदा केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर त्या उदाहरणांमध्ये केलेला असतो. उदाहरणार्थ, नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. या उदाहरणाच्या माध्यमातून हे अलंकार आपण समजून घेऊया. वरील उदाहरणामध्ये उपमेय व उपमान कोणते आहेत हे अगोदर आपण स्पष्टपणे ओळखले पाहिजेत. आणि नयन व कमल यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार होतो. पुढच्या उदाहरणाच्या माध्यमातून अजून आपण समजून घेऊया. ओठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुख चंद्रमा सकळी कांसी. इथे उपमेय आहे मुख व उपमान आहे चंद्र, ही एकरूप मानलेली आहेत आणि त्यापासून मुखचंद्रमा असा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार साधलेला आहे. पुढचं उदाहरण आहे संसार सागरी विहरे जीवन नौका. या उदाहरणामध्ये उपमेय आहे संसार आणि जीवन व उपमान आहे सागर आणि नौका. या दोन्ही गोष्टी एकच असल्याचे वर्णन केलेले आहे किंवा अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे म्हणून हा रूपक अलंकार आहे. पुढचं उदाहरण आहे बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय. या उदाहरणामध्ये स्वामीची ती दृष्टी उपमेय व अमृताची वृष्टी उपमान ही जी कल्पना आहे ती एकरूपच मानलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार झालेला आहे. पुढील उदाहरण आहे कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. या उदाहरणामध्ये सूर्य हे उपमेय आहे व सोन्याचा गोळा हे उपमान आहे आणि त्यामुळे हे दोन्हीही घटक एकरूपच मानलेले आहेत म्हणून याही ठिकाणी रूपक अलंकार झालेला आहे. आता सर्वांना माहीत असलेलं हे एक उदाहरण आहे बघा पुढील. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. या उदाहरणामध्ये लहान मूल हे उपमेय आहे व मातीचा गोळा हे उपमान आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी एकरूप मानलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार झालेला आहे. पुढील अलंकार आहे व्यतिरेक. व्यतिरेक अलंकार म्हणजे काय, त्याचे लक्षण काय आहे ते आपण आता पाहूया. जेव्हा
कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते तेव्हा तेथे व्यतिरेक अलंकार होतो. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेले असते. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करावयाची ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करावयाची ते. आता व्यतिरेक अलंकाराची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. या उदाहरणामध्ये परमेश्वराचे नाव हे उपमेय आहे आणि अमृत हे उपमान आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणजे यामध्ये अमृताच्या गोडीची तुलना परमेश्वराच्या नावाशी केली आहे व गोडीच्या बाबतीत परमेश्वराचे नाव हे अमृतापेक्षाही वरचढ आहे, श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले आहे. म्हणून या ठिकाणी व्यतिरेक हा अलंकार झालेला आहे. पुढील उदाहरण बघा. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतल, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. म्हणजे या ठिकाणी उपमेय आहे परमेश्वर आणि उपमान आहे माऊली, चंद्र, पाणी. म्हणजे या ठिकाणी सुद्धा हा व्यतिरेक अलंकार साधलेला आहे. पुढील उदाहरण बघा. गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू मोत्यापेक्षा सुंदर दिसत होते. येथे उपमेय आहे दवबिंदू आणि उपमान मोती. यापेक्षा जास्त सुंदर असल्याचे दाखवले आहे. म्हणजे बघा, दवबिंदू, उपमेय दवबिंदू हे उपमान मोती यापेक्षा जास्त सुंदर असल्याचे दाखवले आहे. म्हणून याही ठिकाणी व्यतिरेक अलंकार साधलेला आहे. पुढील उदाहरण आहे. सांज खुले सोन्याहुनी पिवळे, हे ऊन हे पडले ऊन. बालकवींच्या कवितेतील या वळी ही वळ आहे. या ठिकाणी उपमेय आहे ऊन आणि उपमान आहे सोने. म्हणजे ऊन हे सोन्यापेक्षा पिवळे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे आणि व्यतिरेक अलंकार घडलेला आहे. पुढील उदाहरण बघा. सावळा ग रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. या उदाहरणामध्ये उपमेय आहे रामचंद्र आणि उपमान आहे चंद्र. म्हणजे या ठिकाणी सुद्धा व्यतिरेक अलंकार साधलेला आहे. आता आपण दृष्टांत अलंकार म्हणजे काय ते पाहूया. त्याचं लक्षण, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्ये पहा. एखादी गोष्ट पटवून देणे. दुसरं वैशिष्ट्य आहे ती पटवून देण्यासाठी समर्पक उदाहरणाचा वापर करणे. उदाहरण पाहूया. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. या उदाहरणामध्ये संत तुकाराम महाराज परमेश्वराजवळ लहानपण मागतात. मोठेपणात यातना सहन कराव्या लागतात. हे पटवून देण्यासाठी क्षुद्र अशा मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतो, तर ऐरावताला म्हणजे इंद्राचा हत्ती जो आहे ऐरावत, त्याला सुद्धा अंकुशाचा मार खावा लागतो. ही उदाहरणे दिली आहेत. म्हणून या ठिकाणी दृष्टांत अलंकार साधलेला आहे. त्याचबरोबर बघा. न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीतसे. या उदाहरणामध्ये कोणत्याही निमित्ताने परमेश्वराचे नाव तोंडातून आले की सगळी पापे नाहीशी करून टाकते, हे कवीला सांगावायचे आहे. हीच गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्या शेजारी त्याच अर्थाचे दुसरे एक उदाहरण दिले आहे. न कळत जरी पाय विस्तवावर पडला तरी तो भाजल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच या उदाहरणामध्ये सुद्धा दृष्टांत अलंकार साधलेला आहे.
एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दुसरा एखादा दाखला किंवा उदाहरण दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी दृष्टांत अलंकार आहे. पुढे बघा, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळ आली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, एरा गबाळाचे काय काम. म्हणजे एखादं काम करण्यासाठी एखाद्या माणसाशिवाय ते कामच होऊ शकत नाही, दुसरं कुणाचंही काम नाही. हे करण्यासाठी तुकाराम किंवा हे सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी इथं उदाहरण दिलेलं आहे की निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळ आली. राजहंसाचं उदाहरण दिलेलं आहे की दूध आणि पाणी वेगळं करण्याचं कुणाचंही काम नाही, हे काम फक्त राजहंसच करू शकतो. येथे जातिवंतच पाहिजे, येऱ्या गबाळाचं काही काम नाही. पुढे उदाहरण दिलेलं आहे, क्षमा शस्त्र जया नराची या हाती, दृष्ट तया प्रती काय करी, तृण नाही तेथे पडिला दावग्नी, जायतो विझोनी आपसया. म्हणजे या ठिकाणी क्षमाशस्त्र जया नराची हाती, दृष्ट तया प्रती काय करी. म्हणजे प्रत्येक माणसाजवळ काय आहे? क्षमा. प्रत्येकाच्या जवळ जर क्षमा असेल, क्षमा हा गुण असेल, तर कितीही दृष्ट प्रवृत्तीचा माणूस असेल तर तो काही करू शकणार नाही. आणि हेच उदाहरण पटवून देण्यासाठी त्यांनी ज्या ठिकाणी तृण नाही, गवतच नाही, अशा ठिकाणी जर कितीही अग्नी पडला, विस्तव पडला, तर त्या ठिकाणी तो विझूनच जाईल. त्या ठिकाणी कुठेही पेट घेतला जाणार नाही. अशा प्रकारे या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला दृष्टांत अलंकार आहे हे समजते. आणि या 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये पुढील एक अलंकार आहे, तो म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. त्याचं लक्षण काय आहे बघा. अचेतन वस्तूवर जेव्हा चेतनेचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. अजून दुसरं एक लक्षण आहे बघा. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन केलेले असते तेथे चेतन गुणोक्ती हा अलंकार असतो. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना आणि मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असं ज्या ठिकाणी वर्णन असेल त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती हा अलंकार असतो. अशा या अलंकाराची वैशिष्ट्ये काय आहेत? अचेतन वस्तूंना सचेतन बनवले जाते आणि त्या वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागतात. उदाहरण बघा. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. या उदाहरणाच्या माध्यमातून चेतन गुणोक्ती हा अलंकार आपण समजून घेऊ. या उदाहरणामध्ये वसंत ऋतू हा माणसाप्रमाणे खांद्यावर सौद्याचे पोते घेऊन आला आहे अशी कल्पना केली आहे, म्हणून येथे चेतन गुणोक्ती हा अलंकार झाला आहे. वसंत ऋतू हा माणसाप्रमाणे वागतोय, माणसाप्रमाणे कृती करतोय, खांद्यावर सौद्याच्या पोत्याचं ओझं घेतोय, म्हणून येथे काय दाखवलेलं आहे? चेतन गुणोक्ती अलंकार दाखवलेला आहे. दुसरं उदाहरण आहे बघा. कुटुंब वत्सल इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊनी बाळे, कथिते त्याला कुशल मुलांचे, गंगा जळीचे बेत आगळे. या ठिकाणी फणस जणू काही एखाद्या माणसासारखं, फणसाची जी लहान मोठी फळे आहेत ती फळे त्यानं संपूर्ण अंगाखांद्यावर घेतलेली आहेत. माणूस ज्याप्रमाणे आपल्या लहान बाळाला, लहान मुलाला अंगावर घेतो, खांद्यावर घेतो, कड्यावर घेतो, त्याप्रमाणे त्या फणसाचं वर्णन केलेले आहे, म्हणून इथे चेतन गुणोक्ती अलंकार साधलेला आहे. पुढील उदाहरण आहे. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना. याही उदाहरणामध्ये तसंच आहे. पुढील उदाहरण आहे. मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे. पुढचं उदाहरण आहे. एकदा एक कळी खूप खूप रुसली, पानांचा घुंगट ओढून बसली. या सर्व उदाहरणांमध्ये मानवाचा किंवा मानवेतर
प्राण्यांचा त्याच्यावर आरोप केलेला आहे. माणसासारखं यांचं वर्तन आहे, म्हणून इथे चेतन गुणोक्ती अलंकार आहे. पुढे, टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. टाळ बोले चिपळीला, टाळ चिपळीला बोलतोय, चिपळीशी संवाद साधतोय की माझ्यासोबत नाच. अशा प्रकारे ह्या निर्जीव वस्तू आहेत, बोलू शकत नाहीत, परंतु माणसांसारखं त्या कृती करतात असा इथं आरोप केलेला आहे किंवा त्याचं वर्णन केलेलं आहे. शेवटचं उदाहरण आहे 6 नंबरचं. जगातल्या यंत्रांनी बंड करून जगावर ताबा मिळवलाय. अशा प्रकारे यंत्र कधीही बंड करू शकणार नाहीत, परंतु माणसासारखं वागतात अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून इथे चेतन गुणोक्ती हा अलंकार साधलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमात असलेले हे 4 अलंकार आपण पाहिलेले आहेत. तुम्ही पुन्हा पुन्हा एकदा वाचा, बघा, उदाहरणांचा सराव करा, जेणेकरून आपल्याला अलंकार समजतील आणि सोपे जातील. चला तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.